श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पावसाळा आला की आमच्या दारात असं पाणी साचतं, म्हणून पावसाळा आला की आपली धावपळ होते. वरून काही गळायला नको म्हणून आम्ही असा वरून कागद अंतरतो. आणखी काही गोष्टी मी पावसाळ्यात आवर्जून करते. कपडे थोड्या थोड्या वेळाने पलटून टाकायचे. कपडे ओले राहिले की तब्येत बिघडते. आणि आपण उन्हाळ्यात केलेले पापड सुरक्षित ठेवायचं. पावसाळ्यात हे व्यवस्थित नाही ठेवलं तर पापड गार आणि सांबट होतात. आणि तिसरी गोष्ट मी कधीच विसरत नाही, ती म्हणजे माझ्या केसांची काळजी. पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि स्काल्पही पटकन ऑइली होतो, म्हणून माझ्या डेली हेअर केअर रुटीन मध्ये मी आल्फ गुडनेस रोजमेरी वॉटर स्प्रे वापरते. हे वापरणं खूप सोपं आहे. केसांच्या मुळाजवळ 8-10 वेळा स्प्रे करायचं. त्यानंतर बोटाच्या टोकाने 1-2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा. बस, धुवायची ही गरज नाही. याचा पाण्यासारखा फॉर्म्युला असल्यामुळे केसांना अजिबात चिकटपणा जाणवत नाही. मी हे नियमित वापरते, त्यामुळे माझ्या नवीन बेबी हेअरची वाढ ही मला दिसायला लागली आहे. आणि या स्प्रेमुळे केस गळती खूप कमी झाली आहे. मंडळी, तुम्हाला ही केस गळती थांबवून केसाची वाढ करायची असेल तर हा स्प्रे तुमच्या हेअर केअर रुटीन मध्ये नक्की जोडा. तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर वर मी प्रोडक्ट टॅग केला आहे, किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन, पर्पल.com वर अवेलेबल आहे. जसं केसांची काळजी घ्यायची तशी आहोंचीही काळजी घ्यावी लागते. पावसात भिजल्यामुळे सर्दी कप झाला होता. दारात ओव्याचं झाड आहे, त्याची 5-6 पाने तोडली, ती धुवून घेतली. भांड्यात 1 कप पाणी ओतलं आणि ओव्याची पाने हाताने मोडून त्यात टाकली. थोडंसं आलं टाकलं आणि थोडासा गूळ टाकला. अर्धा कप पाणी झालं की गाळून सर्दी कप झालेल्या व्यक्तीला द्या. खूप आराम पडतो. चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ.